आताच मी एक व्हिडिओ बघितला. एक युरोपियन बाई निसर्गाच्या सान्निध्यातलं आपलं खूप छान असं घर सगळ्यांना दाखवत असते. त्या घरात सगळं काही असतं जे आपल्या आयुष्याला हवं असतं, जगण्यासाठी हवं असतं, ते सगळं काही असतं. आणि वेल फर्निश असं ते छोटंसं घर. म्हणजे मुंबईत त्याच्यापेक्षाही खूपच छोटी घरं असतात म्हणा. पण घर तर छान असतंच, बाहेरचा निसर्गही खूप छान असतो. आणि त्या निसर्गामध्ये पक्ष्यांचे आवाज, पाण्याचा आवाज, पानांची सळसळाट, झाडांचा आवाज, तर हे खूप छान आहे. तर माणसाला जगण्यासाठी आणखीन काय हवं असतं? तो जिथे राहतो तिथे त्याला जर आनंद मिळत असेल, तो सुखात राहत असेल, तेवढं बस आहे ना. आणि आपल्या थोर कवयित्री बहिणाबाईंनी म्हटलंय की आयुष्य काय आहे, तर जन्म घेतल्यानंतरचा जो पहिला श्वास आणि आपण जेव्हा मरतो, आपली जेव्हा डेथ होते तेव्हाचा शेवटचा श्वास, या दोन श्वासातलं अंतर म्हणजे आयुष्य. तर ह्या आयुष्यात आपण जे जगतो त्या जगण्यासाठी आपल्याला किती मोठी जागा लागते. तर आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हाही आपल्याला छोटीशी जागा लागते, आणि जेव्हा आपला मृत्यू होतो त्यानंतरही आपलं जे काही शेवटचं मृत्यूनंतरचं कार्य करायचं असतं त्यालाही खूप छोटीशी जागा लागते. तर हे जे काही छोटंसं आयुष्य आहे, दोन श्वासातलं अंतर, ते जगण्यासाठी तर छानपणे जगायचं आहे, शांततेत, आनंदात, सुखसमाधानाने. ते जगण्यासाठी आपण किती गोष्टींसाठी अट्टाहास करतो की मला हेच हवं, मला तेच हवं, मला चांगले कपडे हवे, माझ्याकडे खूप सोनं हवं, माझ्याकडे खूप मोठं घर हवं, ह्याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते आहे. पण आनंदाने जगण्यासाठी, मनाला आनंद मिळण्यासाठी खूप काही भौतिक गोष्टी लागत नाहीत. भौतिक गोष्टीने आपल्याला वरवरचा आनंद मिळतो, पण मनाला जो आनंद आपल्याला हवा असतो तो खूप छोट्या छोट्या गोष्टीतूनही मिळतो. तर आनंदी राहा, सुखाने जगा, समाधानाने जगा. हॅपी दिवाळी टू यू ऑल.